नमस्कार. जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पश्चिम महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे सातारा. 2009, 2014 आणि 2019 असं 3 वेळा उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर सातारा लोकसभा जिंकली. मात्र अवघ्या 4 महिन्यांमध्ये 2019 साली त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. भाजपामध्ये पक्षप्रवेश करत त्यांनी पोटनिवडणूक लढवली. मात्र यामध्ये त्यांचा साधारण 80 ते 82 हजाराच्या मतांनी पराभव झाला. आता 2024 लोकसभा निवडणुकांसाठी पुन्हा एकदा उदयनराजे यांनी इच्छा व्यक्त केली आहे लोकसभा लढण्याची. त्यांच्या समोर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांचं कडवं आव्हान समोर असण्याची शक्यता आहे. याच निमित्ताने काय घडतंय सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जाणून घेऊयात आजच्या जयम विशेषमध्ये. उदयनराजे भोसले यांनी नागपूरमध्ये नुकतीच लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली. पाहुयात यावेळेस उदयनराजे भोसले काय म्हणाले. तुम्हाला लोकसभा लढायची आहे का यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काय अपवाद नाही. पण ते भाजपकडून लढणार आहात की वेळ पडल्यास अजितदादा गटाला ती जागा सुटली तर अजितदादा नाही, एक लक्षात घ्या. तर 2009, 2014 आणि 2019 साली राष्ट्रवादीतून सलग 3 वेळा खासदार झालेल्या उदयनराजे यांनी तिसऱ्यांदा निवडून येताच 4 महिन्यातच राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. त्यानंतर पोटनिवडणुका झाला. राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना पराभूत केलं. दरम्यान 2019 साली झालेला पराभव हा उदयनराजे यांच्या जिव्हारी लागला होता आणि त्यामुळे पुन्हा लोकसभा लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी. पाहुयात. खासदार उदयनराजे भोसले यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिलेले आहेत. खरं तर उदयनराजे भोसले यांचे अजून राज्यसभेवरचे 2 वर्ष बाकी आहेत, तरीसुद्धा त्यांनी हे संकेत दिलेले आहेत. का दिलेले आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत. खरं तर उदयनराजे हे जनतेतील राजे म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये त्यांचा थोड्या फरकाने पोटनिवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. या पराभवाचा वचपा भरून काढण्यासाठी त्यांना ही निवडणूक लढवायची आहे. खरं तर आता सध्या महायुतीमध्ये रस्सेकेच पाहायला मिळत आहे, तरीसुद्धा उदयनराजेंनी आपली उमेदवारी स्वतःहूनच जाहीर केलेली आहे. भाजपने जर समजा उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली तर सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले हे मोठ्या फरकाने निवडून येतील अशी सातारकरांना आणि उदयनराजेंना सुद्धा अपेक्षा आहे. तर सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये भाजपाचा एकच आमदार आहे, शिवसेनेचे शिंदे गटाचे 2, काँग्रेसचा 1 आणि राष्ट्रवादीचा अजित पवार यांचा आणि शरद पवार गटाचा असे प्रत्येकी 1 आमदार आहेत. पाहुयात याचा सविस्तर तपशील. सातारा लोकसभा मतदारसंघ कसा आहे ते आपण बघतोय. त्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. सातारा जावळीमध्ये शिवेंद्रराजे भोसले भाजपाचे आमदार आहेत. वाईमध्ये मकरंद पाटील राष्ट्रवादीचे आमदार, कोरेगावमध्ये महेश शिंदे शिवसेनेचे आमदार. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील राष्ट्रवादीचे आमदार, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे आमदार आणि पाटणमध्ये शंभूराज देसाई शिवसेनेचे आमदार. तर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभा पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेली सभा ही चांगलीच गाजली. दरम्यान त्या पोटनिवडणुकांच्या संपूर्ण रणधुमाळीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांच्या लक्षात राहणारा असा तो क्षण होता. या सभेमुळे निवडणुकीचा निकालच पालटला. शरद पवार साताऱ्यात असताना प्रचाराच्या भाषणावेळी धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाली आणि त्यावेळी शरद पवार यांनी पावसाचा विचार न करता आपल्या मित्रासाठी पावसात भाषण केलं आणि सभा गाजवली. त्यावेळी शरद पवार यांचे व्हिडिओ आणि फोटो हे चांगलेच व्हायरल झाले होते. दरम्यान त्यावेळी शरद पवार यांनी पावसात केलेलं भाषण आपण पाहूयात. सातारा जिल्ह्यातल्या घराघरातला प्रत्येक तरुण वडीलधारी सगळेजण
21 तारखेची वाट बघतात आणि 21 तारखेला आपला मताचा निर्णय घेऊन श्रीनिवास पाटलांना मोठ्या मताने विजयी करतील आणि जी काही चूक आम्ही लोकांनी केली त्या चुकीच्या संबंधी जे काही निर्णय घ्यायचा तो निर्णय आमच्या दृष्टीने घ्यायची. निवडणूक ही महत्वाची आहे. देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन गेले, आणखीन काही ठिकाणी येऊन गेले. एका बाजूने राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला काही निवडणुकीमध्ये काही दिसतच नाही. ते म्हणतात की या निवडणुकीला दुसऱ्या बाजूला कोणी पैलवान दिसत नाही. मी त्यांना जाहीरपणानं सांगितलं, तुमच्याकडे पैलवान असतील मला काही त्याच्याबद्दलचं म्हणायचं नाही, पण या तालुक्यामध्ये अनेक उत्तम पैलवान तयार करण्याच्या संबंधीचं काम करणारे आमचे अनेक सहकारी आहेत आणि कुस्ती पैलवान वेगळान हा भाजपवाल्यांच्या तोंडात न ठोकणारा हा विषय आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी ही खऱ्या अर्थानं कुस्ती नाही आहे. आज या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायचा संधी मिळेल त्या 21 तारखेला तुमचा निकाल मिळेल. तो निकाल सर्व भारताला सांगणार की सातारा जिल्हा शब्दाचा पक्का चुकीच्या गोष्टीचा निर्णय करणारा खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा आणि तो इतिहास तुम्हाला आमच्या करायचा आहे तो निश्चित करा अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. विधानसभेच्यासाठी देशपाल पवार असतील आणि बाकीच्या मतदारसंघातले सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मताने तुम्ही विजय करण्याचं ऐतिहासिक काम आपण कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्या कामाला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तर आपल्या मित्रासाठी शरद पवारांनी या धोधो पावसात केलेल्या भाषणानंतर साताऱ्यात पोटनिवडणुकांमध्ये कसं चित्र होतं पाहूयात. साताऱ्यामध्ये 2019ला पोटनिवडणूक लागली कारण की उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिला. यावेळेस श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार झाले. त्यांना 6,06,626 इतकी मतं पडली आणि ते विजयी झाले. तर उदयनराजे भोसले यांनी भाजपाकडून उमेदवारी घेत पोटनिवडणूक लढवली. त्यांना 5,48,903 इतकी मतं पडली आणि जवळपास 82,000 मतांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. तर 2024 लोकसभांसाठी सुद्धा साताऱ्याच्या लोकसभेच्या रणांगणात शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील आणि भाजपाकडून उदयनराजे हे एकमेकांसमोर असतील. उदयनराजेंसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात प्रचार करणार आहेत अशा चर्चा सध्या रंगतायत. तसेच अमित शहा यांच्यासोबत भाजपाचे अनेक प्रचारक हे साताऱ्यात येण्याची शक्यताही वर्तवली जाते. त्यामुळे आता शरद पवार पुन्हा यासारखंच आपल्या मित्रासाठी ढाल बनवून भाजपाचा वार परतून लावणार का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान उदयनराजे यांच्याकडे राज्यसभा असताना सुद्धा त्यांना लोकसभेची जोखीम का घ्यावीशी वाटते या संदर्भात राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे आपण जाणून घेऊयात. उदयनराजे जरी राज्यसभेवर खासदार असले तरी उदयनराजेंच्या पराभवाची लोकसभेतल्या पराभवाची सल त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचंड जाचते. त्यामुळे ज्या ज्या वेळेस उदयनराजेंचा आमचा संवाद होत असतो तेव्हा उदयनराजे ही मनातली सल बोलून दाखवत असतात की त्यांना पुढच्या दारानं म्हणजे लोकसभेच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा संसदेमध्ये जायचे. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आहेत आणि त्यामुळं त्यांना राज्यसभेवरती जरी खासदार असले तरी त्यांना लोकसभेच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा संसदेमध्ये जायची त्यांची इच्छा असल्यामुळं त्यांना ही निवडणूक लढवायची आणि उदयनराजेंनी कालच या संदर्भातली घोषणा केली की मला लोकसभेत जायचं. तर उदयनराजे हे 2024च्या लोकसभेत जर उभे राहिले तर उदयनराजे यांच्या समोर प्रतिस्पर्धी कोण असेल या संदर्भात आमचे साताराचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात.
उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आता सातारा जिल्ह्यामध्ये कोण उमेदवार असणार हा मुद्दा चर्चेला जात आहे. खरं तर उदयनराजे भोसले हे लोकसभेसाठी बलाढ्य उमेदवार मानले जात आहेत. तरीसुद्धा लोणंद येथील शरद पवार यांच्या सभेच्या दरम्यान सध्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी मिळू शकते किंवा त्यांचा जो मुलगा आहे सारंग पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर वाई विधानसभेचे आमदार आहेत मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना खासदारकीची निवडणूक शरद पवार गटाकडून लढवायला सांगितली जाऊ शकते असे संकेत सध्या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. परंतु उदयनराजेंच्या तोड देईल असा उमेदवार तरी सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत नाही. दरम्यान उदयनराजे यांच्या विरोधात साताऱ्यातून कोण प्रतिस्पर्धी असतील यावर राजकीय विश्लेषकांचं विश्लेषण आपण ऐकूयात. भाजप किंवा महायुतीचे जर उदयनराजे उमेदवार असले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वतीनं 2-3 उमेदवार आहेत जे उदयनराजेंचे प्रतिस्पर्धी होऊ शकतात. त्यामध्ये प्रामुख्यानं श्रीनिवास पाटील जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत, कारण शरद पवार यांच्याकडे आत्ता तोलामोलाचा दुसरा उमेदवार नाही. श्रीनिवास पाटील हे एकमेव तोलामोलाचे उमेदवार सध्या शरद पवारांकडे आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सुनील माने, याशिवाय विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर अशी 2-3 नावं सध्या शरद पवार यांच्या गटातून चर्चेत आहेत. परंतु या सर्वांमध्ये सर्वात प्रबळ दावेदार उमेदवार असेल तर ते आहेत श्रीनिवास पाटील. आणि श्रीनिवास पाटील आणि उदयनराजेंची कडवी झुंज पुन्हा एकदा साताऱ्याच्या लोकसभेमध्ये पाहायला मिळू शकते. तर शरद पवार यांच्या साथीने राजकारणाची सुरुवात करणारे श्रीनिवास पाटील हे या मतदारसंघातून या आधी सुद्धा निवडून आले होते. त्यानंतर पवारांनी त्यांना सिक्कीमच्या राज्यपाल पदाची संधी दिली. शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मित्रांपैकी श्रीनिवास पाटील हे एक. आताही श्रीनिवास पाटील या मतदारसंघाचं नेतृत्व करताना त्यांनी लोकांशी ठेवलेला संपर्क हे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत त्यांचे भाजपाच्या आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांसोबत सुद्धा चांगले संबंध आहेत. याचा फायदा त्यांना गेल्या पोटनिवडणुकीत तर झालेलाच आहे आणि यंदाच्या निवडणुकीसाठी सुद्धा त्यांना याचा फायदा होणार असल्याचे चित्र जवळपास दिसतंय. श्रीनिवास पाटील यांच्याकडे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मागच्या वेळी पोटनिवडणुकीत ते जिंकून आले त्याआधी सुद्धा ते साताऱ्याचे खासदार होते. मात्र यंदा त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा आहे का यावर राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आपण ऐकूयात. श्रीनिवास पाटील आता सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. ते स्वतः उमेदवारी मागत नाही, पण पक्षाकडे निवडणूक लढवेल असा तुल्यबळ उमेदवार त्यांच्यासारखा कुणी नाही. त्यामुळे श्रीनिवास पाटील पुन्हा उमेदवारीच्या रिंगणात येऊ शकतात. श्रीनिवास पाटलांना उमेदवारी देण्यासाठी पक्ष इच्छुक आहे. श्रीनिवास पाटील त्यासाठी स्वतः इच्छुक नाही. श्रीनिवास पाटील हे साताऱ्याचे आधी खासदार होते. त्यानंतर ते सिक्कीमचे राज्यपाल झाले आणि त्यानंतर पोटनिवडणूक श्रीनिवास पाटील यांनी जिंकली. दरम्यान ही पोटनिवडणूक जिंकल्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी साताऱ्यात नक्की काय केलं या संदर्भात आढावा घेतलाय आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी. पाहूयात. 2019च्या निवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव करून श्रीनिवास पाटील हे लोकसभेमध्ये निवडून गेले. सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना खासदारकी मिळाली. परंतु श्रीनिवास पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यक्रम त्याचबरोबर लोकसभेमध्ये उपस्थित राहणे या किंवा शासकीय बैठक असू दे या व्यतिरिक्त आपली उपस्थिती सातारा शहरामध्ये किंवा आसपासच्या गावामध्ये त्यांनी लावलेली नाही. श्रीनिवास पाटील यांची जी ही शासकीय बैठक असू दे किंवा पक्षाच्या सभा असू दे किंवा शासकीय काही कार्यक्रम असू दे यांच्या बैठकीला किंवा सभेला उपस्थिती हीच सध्या फक्त श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने जमेची बाजू मांडली जात आहे. ठोस पाहायला गेलं तर कुठलंही काम त्यांच्याकडून सातारा जिल्ह्यामध्ये आलेलं नाही. त्यामुळे
ठोस असं कुठलंही काम श्रीनिवास पाटील यांचं सांगता येणार नाही. तर उदयनराजे हे 2009, 14 आणि 19 असं 3 सलग वर्ष राष्ट्रवादीकडून उमेदवार होते आणि 3 सलग वर्ष त्यांनी तिथे उमेदवारी सुद्धा मिळवलेली आहे, ते तिथे जिंकलेले आहेत. दरम्यान राजकीय आयुष्यात उदयनराजेंच्या काही गोष्टी मात्र चुकतात. काय चुका होतात उदयनराजे यांच्याकडून जेणेकरून त्यांचा 2019ला पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला आणि आताही त्यांच्या या चुकांचा त्यांना फटका बसू शकतो, सांगतायत आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे. पाहूयात. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं काम चांगलं आहे. त्याचबरोबर त्यांचं एखादी निधी मंजूर करण्याचं किंवा केंद्रातून एखादं काम मंजूर करून आणण्याची धमक आहे. परंतु हे मंजूर केलेलं काम किंवा एखादं उद्घाटन असू द्या किंवा एखाद्या कार्यकर्त्याचा वाढदिवस असू द्या, या ठिकाणी त्यांना पोहोचायला जमत नाही किंवा ते भूमिपूजन किंवा उद्घाटनासाठी त्यांना जायला जमत नाही, याची सल कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे. आणि यामुळेच त्यांच्यामध्ये, त्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा तेथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. उदयनराजे नेहमीच रोखठोक राजकीय भूमिका मांडतात, सडेतोड बोलतात. चालण्या बोलण्याची आणि वागण्याची त्यांची वेगळीच स्टाईल आहे. त्यामुळे उदयनराजे केवळ साताराच नाही तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. साताऱ्यातील तरुणांमध्ये त्यांच्याविषयी मोठं कुतूहल आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत त्यांना कुणीही भेटू शकतं. उदयनराजे यांचा जनसंपर्क चांगला आहे. सातारा शहरात त्यांचं वर्चस्व आहे, सगळेच त्यांना ओळखतात. उदयनराजेंना सातारा शहरात मांडणारा मोठा वर्ग आहे आणि त्यामुळे या ठिकाणहून त्यांना मोठं मताधिक्य हे नेहमीच मिळत आलेलं आहे. नेहमी लोकसभेत मोठं मताधिक्य मिळवणारे उदयनराजे भोसले असं असूनही 2019 पोटनिवडणुकांमध्ये उदयनराजे यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता ही परिस्थिती उदयनराजेंच्या विरोधातच आहे का, यावर राजकीय विश्लेषकांचं मत ऐकूयात. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा एकमेव चेहरा आहे. उदयनराजेंच्या विरोधात वातावरण आहे असा प्रचार त्यांचे विरोधक करत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. उदयनराजेंच्या विरोधात वातावरण नाही. तत्कालिक परिस्थितीत अगदी थोड्या मतांनी त्यांचा मागच्या निवडणुकीत पराभव झालेला होता. त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस सातारा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपनं मोठ्या प्रमाणावर एवढी मतं घेतलेली होती. यापूर्वी कधीही भाजपचा उमेदवार एवढ्या मताने सातारा लोकसभा मतदारसंघात पुढे आलेला नव्हता. राष्ट्रवादीने 3 वेळा उदयनराजे यांना संधी दिली. मात्र 2019 साली त्यांनी राष्ट्रवादीमध्ये राजीनामा दिला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. दरम्यान उदयनराजे विरुद्ध पवार हा वाद काही जुना नाहीये. पाहुयात त्याची कारणं नक्की काय आहेत. खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीमध्ये असताना पक्षाच्या विरोधात त्यांनी अनेक वेळा विधानं केली. शरद पवारांचे विचार न पटल्यास पवारांविरोधात दिलेल्या प्रसार माध्यमांना रोखठोक प्रतिक्रिया हे सुद्धा पक्षांतर्गत वादाचं कारण ठरलं. पवार घराण्याविषयी त्यांनी नेहमीच टीका केलेली आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि राजकीय गटबाजी याचाही त्यांना फटका बसला. तर राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी जरी सातारा मतदारसंघावर दावा केला असला तरीही ही जागा त्यांना मिळण्याची शक्यता सध्या कमी आहे. अजित पवार यांनी बंड करत सत्तेत सामील झाले, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र उदयनराजे आणि अजित पवार यांचे वाद हे फार जुने आहेत. राष्ट्रवादीत ते दोघं जण एकत्र असताना सुद्धा अजित पवारांचं जिल्ह्यावर वर्चस्व होतं, पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हे चित्र वेगळं दिसायला लागलं. भाजपा कार्यकर्त्यांचा अजित पवारांना विरोध आहे, तसेच उदयनराजे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याची शक्यताही कमी आहे. दरम्यान महायुतीमध्ये उदयनराजे यांचं अजित पवारांशी पटेल का, यावर आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे काय सांगतायत पाहूयात.
तसं पाहिलं गेलं तर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि अजितदादा पवार यांच्यातील वाद हा संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. यांच्यातील वाद हा जवळून पाहिलेला आहे. त्यामुळे यांच्यात पटणार का नाही हे सध्या एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून जसं राजकीय वातावरण बदललेलं आहे तसंच खासदार उदयनराजे भोसले आणि अजितदादा पवार यांच्यातील सुद्धा वातावरण हा बदललेलं दिसत आहे. कारण की गेल्या काही दिवसापासून उदयनराजे आणि अजितदादा पवार यांच्या सारख्या भेटीगाठी होत आहेत. त्याचबरोबर त्यांनी काही दिवसापूर्वी त्यांना तलवार आणि सातारा कंदीकडे देऊन सुद्धा त्यांचा सत्कार केलेला होता. त्यामुळे आता या वादावरती पडदा पडलेला पाहायला मिळत आहे आणि उदयनराजे आणि अजितदादा पवार यांच्यात नक्कीच मनमिलाव झालेला पाहायला मिळत आहे. उदयनराजे यांनी सातारामधून लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि उदयनराजे यांच्या समोर आता राशपाकडून कोण असेल हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.